नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी नेता जातो. आपण पाहणार आहोत 22 जून रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. आज दिवसभर मुंबईमध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळाला. याच्यामध्ये ठाणे, पनवेल, कल्याण असेल, नवी मुंबई असेल, याचबरोबर भिवंडी असेल, वाडा, वसई, विरार, याचबरोबर पेण, अलिबाग याही भागामध्ये मध्यम सरी व काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळालेल्या आहेत. याचबरोबर लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर आज संध्याकाळी अमरावतीचा उत्तरेकडील भाग असेल, नागपूर, भंडारा, गोंदियाचा उत्तरेकडील भाग, याचबरोबर गडचिरोली तसेच यवतमाळ, याचबरोबर नांदेडचा उत्तरेकडील भाग असेल, तसेच लातूर, औसा, याचबरोबर कोल्हापूर, रत्नागिरी, तसेच सिंधुदुर्ग, मालवण, याचबरोबर दक्षिण गोवा, उत्तर सोवा या भागामध्ये ढगाळ वातावरण तयार आहे. या भागामध्ये मुसळधार पद्धतीच्या पावसाची आज रात्रीची शक्यता आहे. आज IMDने डिक्लेअर केलं की मान्सूनने अजून थोडी प्रगती केलेली आहे. म्हणजे मान्सून जवळपास विदर्भाचा संपूर्ण भाग व्यापलेला आहे. फक्त चिखलदराचा उत्तरेकडील भाग असेल, हा अमरावतीचा उत्तरेकडील भाग, या भागामध्ये मान्सून अजून पोहोचला नाही. याचबरोबर धुळे, नंदुरबार आणि जळगावचा उत्तरेकडील भाग, हा भाग येणाऱ्या 24 तासामध्ये मान्सून कव्हर करण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासात राज्यात पावसाचा खास करून विचार जर केला तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा जो पश्चिमेकडील भाग असेल, दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, याचबरोबर दक्षिण गोवा, उत्तर या भागामध्ये मध्यम व काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकते. याचबरोबर घाटमाथ्याचा जो भाग आहे, म्हणजे पूर्वेकडील भाग असेल, या भागामध्ये मध्यम व काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकते. याचबरोबर ठाणे, कल्याण, पनवेल, वसई, याचबरोबर मुंबई शहर, उपनगर या भागामध्ये हलक्या व काही भागामध्ये मध्यम सरी येणाऱ्या 24 तासांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा खास करून विचार जर केला तर जो संपूर्ण घाटमाथ्याचा भाग आहे, या भागामध्ये तुरळक सरी पाहायला मिळू शकतात. याच्यामध्ये कोल्हापूरचा विचार केला, राधानगरी, गणबावडा, पन्हाळा, बुद्रगड, आजरा, चंदगड, याचबरोबर शाहवाडीचा जो घाटमाथ्याचा भाग असेल, या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. सांगलीचं जर पाहिलं तर शिराचा जो पश्चिमेकडील भाग असेल, याचबरोबर वाळवा, तासगाव, इस्लामपूर, मिरज, खानापूर, याचबरोबर विटा, आटपाडी या भागामध्ये हलक्या काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. साताऱ्याचा विचार केला, दहिवडे, वडूच, याचबरोबर घाटमाथ्याचा भाग, या भागामध्ये ढगाळ वातावरण व हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. सोलापूरचं जर पाहिलं तर सोलापूरचा उत्तरेकडील भाग असेल, करमाळा, माढा, मोहोळ, सोलापूरचं शहर असेल, याचबरोबर उत्तर सोलापूर, बार्शी या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर पुण्याचा विचार केला, राजगुरुनगर असेल, वडगाव असेल, याचबरोबर लोणावळा, खंडाळा हा जो घाटमाथ्याचा भाग आहे, या भागामध्ये ढगाळ वातावरण व हलक्या सरी त्या ठिकाणी पडू शकतात. उर्वरित ठिकाणी मात्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता. याचबरोबर अहमदनगरचा विचार जर केला तर श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, नगर, कर्जत, वसई, गोंदा हा जो पूर्वेकडील भाग असेल, या भागामध्ये ढगाळ वातावरण व 1 ते 2 ठिकाणीच हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपण मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये मात्र काही भागामध्ये जोरदार काही सरी पडण्याची शक्यता आहे, काही भागामध्ये मुसळधार पद्धतीच्या पावसाची शक्यता आहे. सर्वप्रथम आपण धाराशिवचा विचार केला तर कळंब, उस्मानाबाद, याचबरोबर उमरगा, तुळजापूर या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर लातूरचा जो उत्तरेकडील भाग असेल, औसा, लातूर, अहमदपूर, उदगीर याही भागामध्ये हलक्या व काही भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता. बीडचा विचार केला, पाटोदा, बेड, केज, अंबेजोगाई, माजलगाव जो पूर्वेकडील भाग असेल, या भागामध्ये मध्यम सरी होण्याची शक्यता. बरोबर परभणी, हिंगोली या भागामध्ये मात्र मुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता. नांदेडचा जो कंधार, नांदेड, हदगाव असेल, जो पश्चिमेकडील भाग असेल, या भागामध्येही मुसळधार काही भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर जालना, संभाजीनगरमध्ये संपूर्ण भागामध्ये मध्यम सरी व काही भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील बुलढाणा, याचबरोबर अकोला, वाशिम या 3 जिल्ह्यांमध्ये मात्र मुसळधार पद्धतीचा व काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर वर्धा, नागपूर, भंडारा व गोंदिया आणि गडचिरोलीचा संपूर्ण जिल्हा व चंद्रपूरचा पूर्वेकडील भाग, या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता. काही भागामध्ये मुसळधार व काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार सरी पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर खांदेचा विचार जर केला तर खानदेशमधील नाशिक, मालेगाव, नांदगाव, याचबरोबर येवला, चंदगड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता. जो पश्चिमेकडील भाग आहे, सरगणा, पेठ, इगतपुरी, नाशिक या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. उर्वरित ठिकाणी वातावरण हे स्वच्छ आणि कोरडं राहण्याची शक्यता. याचबरोबर जळगावचा विचार केला, अमरावती, पारोळा, चोपडा, यावल, याचबरोबर जळगाव, जामोद, याचबरोबर एरंडोल या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतं. व उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर धुळ्याचा जो पूर्वेकडील भाग असेल, शिरपूर, शिंदखेडा, याचबरोबर धुळे या भागामध्ये हलक्या व काही भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर जो पश्चिमेकडील भाग असेल, म्हणजे साक्री या भागामध्ये मात्र तुरळक सरी पाहायला मिळू शकतो व वातावरण स्वच्छ राहण्याची ही शक्यता आहे. याचबरोबर नंदुरबारचा विचार केला तर उत्तरेकडील भाग असेल, बडगाव, अक्कलकोवा, याचबरोबर तळोदा या भागामध्ये मध्यम व काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की क्लिक करा. धन्यवाद.